नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एम-जे ट्रेडर मराठीमध्ये. तर मित्रांनो, आज आपण एका नवीन IPO ची डिटेल्स बघणार आहोत. तर IPOचं नाव आहे अमंता हेल्थकेअर लिमिटेड. IPOची जी टोटल इश्यू साईज आहे, ती 126 करोड रुपयाची आहे. व हा जो टोटल इश्यू येणार आहे, हा टोटल फ्रेश इश्यू आहे. तर मित्रांनो, IPOची महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत त्या आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम IPO ओपन होणार आहे 1 सप्टेंबर 2025 रोजी व क्लोजिंग आहे 3 सप्टेंबर 2025. आपल्याला अलॉटमेंट बघावयास मिळणार आहे 4 सप्टेंबर 2025 रोजी व रिफंड हा आपल्याला 8 सप्टेंबर 2025 रोजी मिळणार व लिस्टिंग IPO ची ही 9 सप्टेंबर 2025 सकाळी 10 वाजता होईल. फेस व्हॅल्यू ₹10 वर हा स्टॉक मार्केटमध्ये येणार आहे. इश्यूची प्राइस ही ₹126 असणार आहे व एका लॉटमध्ये आपल्याला 119 शेअर्स मिळणार आहेत. रिटेल कॅटेगरीसाठी एक लॉटमध्ये ॲप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला ₹14,994 एवढी पैसे लागणार आहेत. कंपनीने QIBसाठी 50% कोटा राखीव ठेवला आहे व नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांच्यासाठी 15% व रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स यांच्यासाठी 35% कोटा राखीव ठेवण्यात आलेला आहे. जो टोटल इश्यू साईज आहे त्यापैकी अँकर इन्व्हेस्टर्स यांची साईज ही 37.80 करोड रुपये एवढी कंपनीने अँकर इन्व्हेस्टर यांच्याकडनं पैसे जमा केलेले आहे. कंपनीच्या फायनान्शियलचा विचार केला असता 2023 पासनं 2025 पर्यंत आपल्याकडे डाटा अवेलेबल आहे. तर ॲसेटमध्ये दरवर्षी 2023 मध्ये 374 करोड रुपये होती व 2025 मध्ये ती 381 झाली. यामध्ये मेजर असा कोणत्याही प्रकारचे चेंजेस झालेले नाही. पण प्रॉफिट हा 2023 साली -2.11 करोड रुपये होता. तो 2025 मध्ये वाढून 23.50 करोड रुपये झाला व कंपनीचे जे कर्ज होते 2023 साली 215 करोड रुपये होते. त्यामध्ये थोडीशी घट होऊन ते 195 करोड रुपयावर आले. कंपनीचे काही महत्त्वाचे रेशो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा 12.42% आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा 13.72% आहे. डेट टू इक्विटी रेशो हा 2.02 आहे. रिटर्न ऑन नेटवर्थ हा 10.89% आहे. पॅट मार्जिन 3.86 व इबिटा मार्जिन हे 22.11 आहे. म्हणजेच कंपनीचा मोस्ट ऑफ पैसा हा डेट जे त्यांनी घेतलेला आहे त्यामध्ये रिपेमेंट करण्यामध्ये खर्च होत आहे. प्राइस टू बुक व्हॅल्यू ही 3.77 एवढी आहे. मित्रांनो, अमंता हेल्थकेअरचा करंट जो GMP चालू आहे तो साधारणतः 10% च्या आसपास चालू आहे. इन्व्हेस्टमेंट करताना GMPच्या भरोश्यावर कधी इन्व्हेस्टमेंट करू नाही. कारण की GMP ही व्हर्च्युअल प्राइस असते. इच्छा बेसिसवर आपण कोणताही निर्णय घेऊ नये. साधारणतः मी स्वतः यामध्ये ॲप्लिकेशन करणार आहे. तुम्हीही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरला विचारून यामध्ये ॲप्लिकेशन करायचे की नाही ते ठरवा. ही कोणतीही तुम्हाला रिकमेंडेशन नाही. अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करा, फॉलो करा. जेणेकरून मलाही मोटिवेशन मिळेल व मी यामध्ये आपल्या मराठी माणसांसाठी अजून नवनवीन व महत्त्वाच्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न मी इथे करणार आहे. धन्यवाद.